अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे। हे जे टॅरिफ आहे हे 7 ऑगस्ट पासून लागू होणार आहे। भारताच्या इकॉनॉमीसाठी ही तशी वाईट गोष्ट आहे। याशिवाय या गोष्टीचा मोठा परिणाम आपल्या शेअर मार्केटवर देखील होणार आहे। आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ट्रम्प टॅरिफचा शेअर मार्केटमधल्या कोणत्या सेक्टरवर परिणाम होऊ शकतो किंवा कुठले शेअर्स याने इम्पॅक्ट होऊ शकतात, कुठले शेअर्स घसरू शकतात, इन्व्हेस्टर्सने आता काय करायला पाहिजे, असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या अनेक इन्व्हेस्टर्सला पडलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी हे 25% टॅरिफ म्हणजे नक्की काय आहे हे आपण समजून घेऊ। टॅरिफ म्हणजे काय हो, तर आयात कर। जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू आयात करतो तेव्हा त्यावर कर लावला जातो। याआधी अमेरिकेकडून भारतावर 10% टॅरिफ लावलं जायचं। ट्रम्प यांनी काय म्हटलंय की 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून अमेरिकेत ज्या काही वस्तू येतील त्यावर 25% टॅरिफ लावली जाईल। याचा अर्थ काय की भारतीय कंपन्यांना त्यांची जी प्रॉडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत, ती जर अमेरिकेत विकायची असतील तर त्यांना जास्त कर भरावा लागेल। यामुळे काय होईल की त्यांचा जो काही माल आहे अमेरिकेत जाणारा त्याची किंमत अमेरिकेमध्ये वाढलेली असेल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला, तर ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की भारत अमेरिकेवर जास्त आयात कर लावतो। भारत रशियाकडनं तेल विकत घेतो, लष्करी सामग्री देखील खरेदी करतो, जे अमेरिकेला मान्य नाही। ट्रम्प यांना काय वाटतं की यामुळं भारत आणि अमेरिकेची जी काही व्यापार तूट आहे ती वाढते। म्हणजे भारत अमेरिकेकडनं खरेदी कमी करतो पण अमेरिकेला जास्त वस्तू विकतो, त्यामुळे काय होतंय की अमेरिकेला नुकसान होतंय। आता या टॅरिफमुळे भारतावर दबाव येईल असं ट्रम्प यांचं धोरण आहे। पण हा जो निर्णय आहे हा काहीसा एकतर्फी आहे, कारण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापार कराराची बोलणी ऑलरेडी सुरू होती। ती बोलणी पूर्ण होण्या अगोदर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे। भारत सरकारने असं सांगितलं देखील आहे की आपण देशहितासाठी योग्य जी पावलं असतील ती उचलू, पण या निर्णयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम होणार आहे। तो परिणाम कसा होणार हे आपण पाहूया। ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे त्याने भारतीय शेअर मार्केटमध्ये काहीशी खळबळ उडालेली आहे, कारण अमेरिका ही भारताची सगळ्यात मोठी निर्यात बाजारपेठ आहे। 2024चा जर विचार केला तर भारताने अमेरिकेला सुमारे 85 बिलियन डॉलर्सची निर्यात केली। यामध्ये काय काय आहे तर स्मार्टफोन्स आहेत, औषधं आहेत, कापड, दागिने, वेगवेगळे ऑटो कॉम्पोनंट्स याचा देखील समावेश आहे। तर या सगळ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लागल्यानं भारतीय कंपन्यांचा प्रॉफिट जो आहे तो कमी होईल। प्रॉफिट कमी झाला की शेअर्सच्या किमती घसरण्याची शक्यता आहे। तसंच रुपया जो आहे आपलं चलन त्यामध्ये देखील घसरण होण्याची शक्यता आहे, कारण निर्यात जर कमी झाली तर परकीय चलन कमी येईल, त्यामुळे ओव्हरऑल त्याचा जो काही दबाव आहे रुपयावर देखील पडेल। आता ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे काही सेक्टर्सवर मोठा परिणाम होईल। यामध्ये काय आहे तर स्मार्टफोन्स आहेत, कापड उद्योग आहेत, दागिने आहेत, ऑटो कॉम्पोनंट्स आहेत, स्टील आहे। कोणत्या सेक्टरवर काय परिणाम आणि कसा परिणाम होईल ते आता आपण पाहणार आहोत। पहिला जर तुम्ही सेक्टर बघितला तर तो आहे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सचा। भारतातून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्याची निर्यात आपण करत असतो। ॲपल म्हणा किंवा सॅमसंग म्हणा यासारख्या कंपन्या भारतामध्ये प्रोडक्शन करतात आणि अमेरिकेमध्ये त्यांचे स्मार्टफोन्स विकतात। आता काय होईल की 25% टॅरिफमुळे या उत्पादनांच्या किमती अमेरिकेमध्ये वाढतील। त्यामुळे काय होईल की ॲपल सारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरू शकतील। त्याशिवाय भारतामध्ये ज्या लिस्टेड कंपन्या आहेत, डिक्सन म्हणा किंवा दुसरी एक फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे, यासारख्या कंपन्यांवर देखील त्याचा परिणाम होईल, कारण याचा मोठा व्यवसाय जो आहे या सगळ्या कंपन्यांचा तो निर्यातीवर अवलंबून आहे। आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर ॲपलचे आयफोन जे आहेत ते भारतात बनवले जातात। आता अमेरिकेमध्ये त्यांची किंमत वाढणार आहे, त्यामुळे काय होईल की अमेरिकेमध्ये कदाचित आयफोन्सची मागणी थोडी कमी होऊ शकते। परिणामी त्याचा परिणाम ॲपलच्या शेअरवर होईल। डिक्सन टेक्नॉलॉजीचे शेअर जे आहेत की जी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते स्मार्टफोन्सचं, त्याची देखील शेअर्स घसरण्याची शक्यता आहे। दुसरा सेक्टर आहे तो म्हणजे कापड आणि टेक्सटाईल। भारत हा कापड निर्यातीसाठी मोठा देश मानला जातो। अमेरिकेमध्ये भारतातून येणाऱ्या कापडावर आता जास्त कर लागेल, त्यामुळे रेमंड, VIP इंडस्ट्रीज, ट्रायडंट सारखे जे काही कंपन्या आहेत की ज्या अमेरिकेमध्ये आपल्या मालाची निर्यात करतात त्यांचे शेअर्स घसरू शकतात। या कंपन्यांचा प्रॉफिट कमी होऊ शकतो, कारण अमेरिकेमध्ये त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढणार आहे आणि मागणी देखील कमी होऊ शकते। कापड उद्योगामध्ये भारताचं स्थान तसं वर्षानुवर्ष मजबूत आहे, पण टॅरिफमुळं या उद्योगावर थोडासा तरी परिणाम नक्की होऊ शकतो। विशेषतः छोट्या ज्या कंपन्या आहेत त्यांना या सगळ्याचा जास्त फटका बसू शकेल। तिसरा सेक्टर आहे तो म्हणजे जेम्स
किंवा ज्याला आपण ज्वेलरी म्हणतो, भारतातून अमेरिकेमध्ये दागिन्यांची मोठी निर्यात होते. टायटन, पीसी ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स यासारख्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. कारण टॅरिफमुळे पुन्हा तसंच दागिन्यांच्या किमती अमेरिकेमध्ये वाढतील, अमेरिकेमध्ये त्याची मागणी काही प्रमाणामध्ये कमी होईल आणि या कंपन्यांचे शेअर घसरतील. टायटनचा जर काही मोठा व्यवसाय जर बघितला तर आपण तो निर्यातीवर अवलंबून आहे. टॅरिफमुळे त्यांच्या प्रॉफिटवर परिणाम होईल आणि त्यामुळे इन्व्हेस्टर्सनी या सेक्टरकडे सावधपणे पाहायला पाहिजे. चौथा जो सेक्टर आहे तो म्हणजे ऑटो कॉम्पोनंट्स आणि ऑटोमोबाईल. भारतातून अमेरिकेमध्ये ऑटो कॉम्पोनंट्सची मोठी निर्यात होते. 2024 मध्ये भारताने $2.2 बिलियन ऑटो कॉम्पोनंट्स, ऑटो पार्ट्स जे आहेत ते अमेरिकेला विकले. आता टॅरिफमुळे भारतामध्ये बॅटरी, टायर, इंजिन पार्ट्स यासारख्या कंपन्या ज्या काही आहेत बनवणाऱ्या त्याच्यावर परिणाम होईल. भारत ऑटोमोटिव्ह किंवा मदरसन सुमिटोमो जे आहेत त्यासारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरू शकतात. टाटा मोटर्स म्हणा किंवा मारुती सुझुकी म्हणा यासारख्या कंपन्यांवर देखील त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो, कारण त्यांचे काही पार्ट जे आहेत ते अमेरिकेमध्ये विकले जातात. पाचवा जो सेक्टर आहे तो म्हणजे स्टील आणि ॲल्युमिनियम. स्टील आणि ॲल्युमिनियमचा जर विचार केला तर त्याच्या निर्यातीवर देखील टॅरिफचा मोठा फटका बसू शकतो. टाटा स्टील म्हणा, जिंदाल स्टील म्हणा किंवा हिंदाल्को म्हणा यासारख्या कंपन्यांचे शेअर्स त्यामुळं अडचणीत येऊ शकतात, कारण अमेरिकेमध्ये मेटलची मागणी अर्थातच कमी होऊ शकते. कंपन्यांचा प्रोडक्शनचा खर्च वाढतोय, विक्री तेवढी म्हणावी तशी होणार नाही, त्यामुळे प्रॉफिट कमी होईल आणि या सगळ्या सेक्टरवर टॅरिफचा थेट परिणाम होऊ शकतो. पण काही सेक्टर जे आहेत त्यातून सुटलेले आहेत. त्याचा सगळ्यात मोठा जो काही फायदा आहे तो आहे फार्मा सेक्टर. फार्मा सेक्टरला टॅरिफमधनं सूट मिळालेली आहे. सन फार्मा म्हणा, डॉक्टर रेड्डीज म्हणा, सिप्ला म्हणा यासारख्या कंपन्यांचे शेअर्स तुलनेनं स्थिर राहतील किंवा त्यांच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते, कारण अमेरिकेमध्ये भारतीय औषधांची मागणी जी आहे ती कायम राहणार आहे. भारत स्वस्तामध्ये औषधं पुरवतो, त्यामुळे टॅरिफ नसलं तरी पण स्पर्धा मात्र कायम राहणार आहेत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर सन फार्माचा मोठा बिझनेस जो आहे तो अमेरिकेमधनं होतो, पण टॅरिफ नसल्यामुळे त्यांचा आत्ताचा प्रॉफिट जो आहे तो तसा तुलनेनं सुरक्षित राहणार आहे. दुसरा एक सेक्टर आहे ज्याच्यावर याचा परिणाम होणार नाही तो म्हणजे आयटी सेक्टर. आयटी सेक्टरवर टॅरिफचा थेट परिणाम होणार नाही, कारण टॅरिफ फक्त वस्तूंवर आहे, ते सेवांवर नाहीये. TCS म्हणा किंवा इन्फोसिस म्हणा, विप्रो म्हणा यासारख्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे शेअर स्थिर राहतील. तसंच अमेरिकेमध्ये आयटी सर्व्हिसेस, आयटी सेवांची मागणी जी आहे ती कायम राहील, त्यामुळे कंपन्यांचा व्यवसाय जो आहे तो सुरक्षित आहे. पण पुन्हा एक गोष्ट इथं आपण लक्षात ठेवली पाहिजे, रुपया घसरला तर आयटी कंपन्यांना त्याचा फायदा होईल, कारण त्यांचं उत्पन्न जे आहे ते डॉलर्समध्ये आहे. तिसरा जो सेक्टर आहे ज्याला फायदा होऊ शकतो तो म्हणजे सेमीकंडक्टर आणि मिनरल्स, खनिज. सेमीकंडक्टर आणि आवश्यक जी काही खनिजे आहेत ज्याला टॅरिफमधनं सूट मिळालेली आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, वेदांता म्हणा यासारख्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल, कारण अमेरिकेमध्ये सेमीकंडक्टरची नुसत्या अमेरिकेतच नाही तर जगभरामध्ये सेमीकंडक्टरची मागणी वाढते. भारत या सेक्टरमध्ये आता गुंतवणूक करताना दिसतोय, ज्यामुळे भविष्यामध्ये या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते वाढू शकतात. या सेक्टरला टॅरिफचा तेवढा फटका अजिबात बसणार नाही. उलट काही कंपन्यांना अमेरिकेमध्ये नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. पण याचा अर्थ असा नाही की सगळं सुरळीत असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टर्सनी काय केलं पाहिजे ते आता आपण बघूया. टॅरिफची बातमी आली आणि मग तुमच्या आमच्यासारखे जे इन्व्हेस्टर्स आहेत आपल्या मनामध्ये प्रश्न आता पडलाय की बाबा आता करू काय? घाबरून मी शेअर्स विकून टाकू की आणखी काही शेअर्स खरेदी करू? अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात आधी तर तुम्ही घाबरू नका. शेअर मार्केटमध्ये अशा बातम्या ज्या आहेत त्या येत राहतात. लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या सगळ्या इव्हेंट्सचा तेवढा परिणाम फारसा सोसावा लागत नाही. झाला तर फायदा होईल. मार्केटमध्ये घसरण झाली तरी ती तात्पुरती असते. भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक जे आहेत ते यावर उपाय शोधतील. भारताची इकॉनॉमी, अर्थव्यवस्था मजबूत आहे, त्यामुळे उगाच घाबरून काहीतरी तडकाफडकी तुम्ही निर्णय घेऊ नका. महत्त्वाचं म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो डायव्हर्सिफाय करा. म्हणजे काय तर एकाच सेक्टरमध्ये तुम्ही सगळे पैसे गुंतवू नका. फार्मा, आयटी, सेमीकंडक्टर यासारख्या सुरक्षित सेक्टर्समध्ये थोडी जास्त इन्व्हेस्टमेंट ठेवू शकता. याशिवाय आत्ता जे डाऊन असतील तसे स्मार्टफोन, कापड, दागिने यासारख्या सेक्टर्समध्ये थोडी सावधपणे इन्व्हेस्टमेंट करा, ज्यामुळे तुमची रिस्क जी आहे ती तुलनेनं कमी असेल, बॅलन्स्ड असेल. याशिवाय शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कायम फायद्याची ठरते हे लक्षात ठेवा. सध्या जी घसरण तुम्हाला दिसते ती तात्पुरती असते. मार्केट पुन्हा रिबाउंड होत असतं. चांगल्या कंपन्यांचे शेअर जर तुम्हाला स्वस्तात मिळाले तर त्याची खरेदी केली पाहिजे. TCS म्हणा, सन फार्मा यासारख्या कंपन्यांचे शेअर्स लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊ शकतात. जर तुम्हाला शेअर मार्केटचा अनुभव कमी असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचा जो कोणी तज्ज्ञ फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याशी बोला. त्याच्या तुमचा पोर्टफोलिओ दाखवून तुमच्या पोर्टफोलिओचं विश्लेषण त्याच्याकडनं करून घ्या. योग्य सल्ला ते तुम्हाला देतील, त्यामुळे चुकीचे निर्णय जे आहेत ते तुम्हाला टाळता येतील. मित्रांनो, ट्रम्प यांच्या 25% टॅरिफमुळे शेअर मार्केटवर परिणाम होणार आहे. स्मार्टफोन, कापड, दागिने, ऑटो कॉम्पोनंट्स यासारख्या सेक्टर्सला त्याचा फटका बसेल, पण फार्मा, आयटी, सेमीकंडक्टर्स यासारखे जे काही सेक्टर्स आहेत त्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट
इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करा, लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा आणि सतत तुमच्या जो काही फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याच्याशी बोलत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, टॅरिफमुळे आपलं शेअर मार्केट आणखी किती खाली जाईल? तुमची जी काही उत्तरं असतील ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.